कामगिरी लास्ट इयर पण खूप चांगला परफॉर्मन्स केला त्याने. त्या बॉल लेग स्टिकच्या बाहेर इकडे व्हाईट बॉल. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे आणि आता सीझनला सुरुवात होईल. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ही टुर्नामेंट कधी आहे आणि सर्व लॉर्ड्स आता सर्व फॉर्म येतील. या बॉलवर पण पॅडल सुटण्याचा प्रयत्न करतो. ते बॉल तिकडे आपण पाहिलं तर आतमध्ये येतोय. एक सिंगल रन आशिष आणि त्या सोबतीला आपण पाहिलं तर ऋतिक. ओमसीसी वडाळा, खूप वर्ष ओमसीसी वडाळा पण क्रिकेट खेळले. वडाळ्याचे पण खूप चांगले प्लेयर्स खेळताना पाहिले गेले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रोहन, तर स्ट्राईक एंडला बॅटर आशिष केणी. त्या बॉलवर पण एक चांगली पिचिंग आणि तिकडे लेग बाय मध्ये रन सिंगल मिळेल. पहिलं ग्राउंडची पहिली मॅच मध्ये तुम्हाला ग्राउंडवर कशी बॅटिंग करायची आहे. छोटं ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रन्स कसे बनवायचे आहेत. सी टाइप बाउंड्री आहे, त्यामुळे कुठे बाउंड्री जाईल, मिसफील्ड खूप तुम्हाला इकडे करणं थांबवावे लागेल. बॉलवर कव्हरला एक चांगला फटका. सनी बोलतोय थांबू भाऊ, पहिलाच सीझन आहे, जरा मॅच चालू होते. थ्रो थोडं खांदा थोडा डाऊन आहे, पण सनी पण क्विक आहे. सनी, किसन, अरुण हे त्रिकोण नेहमीच चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले गेले मुंबईत. बॉलर रोहन, त्या बॉलवर फ्लिक केल्या गॅपमध्ये बॉल, पण चांगला बॉलर होता भावेशने. आउटफील्ड थोडीशी पडधडीची आहे, बट खुल्या गटात तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळतात तेव्हा रिझन देऊन चालणार नाही की ग्राउंड असं होतं तसं होतं. नाही भाई, एक्सक्यूज नाहीये. तुला जे आहे ते खेळावंच लागणार आहे. त्यामुळे खुल्या गटातलं क्रिकेट एक वेगळं आहे आणि त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट त्यालाच म्हटलं जातं. आज स्टेशन वाईजचे खूप चांगला फॉर्मॅट, 6 टीम स्टेशन साठी खेळतील. या बॉलवर पण लेग स्टिकच्या बाहेर, बट प्रवीण चव्हाणने काय बॉल कलेक्ट केला. सकाळी मला त्यांनी सांगितलं 43 रनिंग आहे, बट भाऊ 28 सारखी फिल्डिंग करतोय, 24 सारखी. प्रवीण चव्हाण जुनं नाव आहे आणि म्हणजे मी एक त्याची आवडलं की मला तो 9 वाजता ग्राउंडवर होता. 43 वर्षाचा माणूस बोलेल घरी आराम करेल, बट त्याला अंगात किडा आहे. त्यामुळे क्रिकेटचा किडा कधी वळवळतो. या बॉलवर पण लेग स्टिकला एक चांगली फिल्डिंग, बट तिकडे बॉल थोडा अक्रॉस द लाईन गेला. तन्मय तिकडे होते, तन्मयने बॉल आतमध्ये ढकलला. तर या ग्राउंडवर जो चालक असेल तो बॉल पकडायला जाणार नाही, जो अडवायला जाईल. फक्त बॉल आतमध्ये ठेवायचा आहे, हे कॅल्क्युलेशन पाहिजे. जो चांगली फिल्डिंग करेल तो चांगलं क्रिकेट खेळेल. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मला असं वाटतं इकडे संपला. स्कोर 8 रन. कुणाल आमच्यासोबत स्कोरिंग करतायत आज रॉयल फॅमिलीचे, ते पण एक घटक आहेत. घनश्याम शिंदे आणि हेनय कुमार आज लेगीट आहेत. कुठला कार्यक्रम करायचा तर तुम्हाला तुमची एकजुटी महत्वाची आहे आणि कुठली पण टुर्नामेंट सक्सेस करायची तुमची मॅनपॉवर आहे. आज तुमचे मित्र सर्व, जतीन पण डोळे चोळत आला, त्याची झोप थोडी कंप्लीट झाली नाहीये, बट रॉयल साठी जावं लागणार भाऊ, रॉयल फॅमिली साठी जावं लागेल. आता हळूहळू सर्व येतील. आनंद लोके पण आमचे युट्यूबला बघत असतील. करण पाटील, असे अनेक नाव आहेत. सनी धोत्रे, रितेश, आठ रन. बॉलिंग साठी नीरज 9 रन. पहिल्या ओव्हरचा स्कोर. आणि म्हणजे लक्ष होतं का बघत होतो, बट बाई वडाळा डोळ्यात तेल घालूनच उभे आहेत. त्या बॉलवर एक चांगला बॉल, काय बॉल टाकलाय, गुड बॉल. चेंबूर नाक्यावरून हलकासा लेफ्ट मारला बॉलने कुकरेच्या कंपाऊंडला. त्या बॉलवर पण एक टॅप केला गेला आणि तिकडे अंपायर डिसिजन तुम्हाला ऍग्री करावं लागेल. बाउंड्री.
इट्स अ बाउंड्री. म्हणजे एकाला तुम्ही करंट दिलं तर करंट आहे, तर ती बाउंड्री. त्यामुळे थोडा सनीचा त्याला करंट भेटला, अर्थिंग भेटली, त्यामुळे ती बाउंड्री. अंपायर डिसिजन विल लार्ज. विराट कोहली पण टेस्टला नॉट आउट होता, तो बाहेर गेला, आउट. अंपायर बोलला आउट आहे तर आउट. बाय बोलला बापू दिखताय तो दिखताय. रन झालेत 13. एक बाउंड्री या ग्राउंडवर खूप मॅटर करू शकते. म्हणजे 24ला तुम्ही 27-28 पण या ग्राउंडवर फाईट आहे. एक बाउंड्री आली आणि आशिषने खूप चांगलं टॅप केलं या बॉलवर. बट नीरजने पण एक चांगली पिचिंग केली. बॉल थोड्या जोरात टाकला आणि आता बाउंड्री कव्हर कशी करायची ते कुठेतरी आता मात्र नीरज प्रयत्न करतील. पहिली बाउंड्री आली आशिष केनीच्या बॅट मधून. 13 रन झालेत. क्या बात है, हल्का सा ऑफ ब्रेक, कडा घ्या, क्लास, प्रॉपर, गुड बॉलिंग नीरज. या बॉलवर पण बॅकफुटला आले, टॅप केला गेला आणि तिकडे रन सिंगल मिळेल. एक बाउंड्री आली बट 2 ओव्हर संपलेत आणि 14 रन्स. म्हणजे ऋतिक आणि आशिष केनीने एक चांगली कॉम्बिनेशन बनवलं. दोघांची जोडी खूप चांगली टिकली आहे. बॉलिंग साठी भावेश प्रथम क्रमांक 25,000 रुपये. द्वितीय क्रमांकावर पाहिलं तर 15,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा रॉयल ट्रॉफी श्री साई स्पोर्ट्स महाडिक कलेक्शन. त्यानंतर एबी इंटरनेट सर्व्हिस ज्याने आम्हाला सहकार्य केले. सर्व आमचे मित्र रॉयल जे रॉयल सोबत राहिले. त्या बॉलवर पण कव्हरला एक चांगलं आणि बाबरने थोडं लेझी केलं. स्टेशन वाईज मध्ये पहिली मॅच JMW कुर्ला, त्यानंतर MCC वडाळा, त्यानंतर AWCC चेंबूर आणि श्री गणेश घाटकोपर, मंच 11 मालाड आणि KP9 भांडू. कोण ह्या मधून स्टेशन जिंकेल? 6 टीम आहेत. या बॉलवर पण फटका थोडा फसलाय. भावेशची एक वेगळी ऍक्शन आहे, थोडी डबल ऍक्शन आहे. ऍक्शनने पण बॉलर ओळखले जातात. अशोक डिंडाची पण एक वेगळी ऍक्शन होती. जसप्रीत बुमराह, बॉलर भावेश. त्या बॉलवर पण समोर खेळले गेलेत आणि तिकडे डबल माइंड झाले थोडे फिल्डर्स. तुम्हाला रन्स थांबवावे लागतील, जोडी तोडावी लागेल. प्रवीण चव्हाण यांना माहिती आहे की इकडे 24-20 पण खूप डिफिकल्ट आहे. जर तुम्ही चांगली बॉलिंग केली तर 24ला 24 पण खूप कठीण आहे, 24ला 20 पण कठीण आहे. जर चांगली बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग केली तर. फिल्डिंग फॅक्टरवर सर्व डिपेंड आहे. या बॉलवर पण लेग ब्रेक. भावेशने अगदी कडक बॉल वळवला. कुकरीच्या कंपाऊंड मधून पण सर्व मॅच आनंद घेत आहेत. तुमचं पण स्वागत आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. संडे आज सुट्टी आहे. बाजूला शंकराचं मंदिर पण आहे, शंकर महादेव. आणि गावात पण चेंबूर मध्ये महादेवाचं मंदिर मोठं आहे. चेंबूर मध्ये प्रत्येक सण एक चांगला साजरा केला जातो. गणपती, नवरात्र. या बॉलवर स्टेप आउट झाले. चांगला फुटवर्क होता. गुड बॉलिंग. भावेशने एक चांगला स्पेल टाकला आणि 3 ओव्हर संपल्यात रन झाले 20-20. 20 रन झालेत.
इनिंग ब्रेक्स मध्ये मी विनंती करेल टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. श्री गणेश घाटकोपर एव्हीसीसी चेंबूर आणि श्री गणेश घाटकोपर टॉस साठी आपण इनिंग ब्रेक्स मध्ये तयार राहायचं आहे. लास्टची ओव्हर घेऊन बॉलर अमय 20 रन झाले. आशिष आणि रोहितनी ऋतिकने खूप चांगली बॅटिंग केली. दोघांनी सिंगल डबल चालू ठेवले. या बॉलवर टॅप केला गेला चांगला फटका. आशिषच्या बॅट मधून दुसरी बाउंड्री प्रॉपर. यावेळी रिव्ह्यू घेण्याचं टायमिंगच नाही केलं त्याने. डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर टॅप. खूप चांगलं टॅप केलं आशिष केनीने. आणि पहिला बॉल आशिषने टॅप केला होता आणि हाई बॉलवर टॅपवर म्हणजे त्यांनी टॅपची प्रॅक्टिस केली आणि सक्सेस झाला. लाईफ मध्ये तुम्ही टार्गेट ठेवा की मला हे प्रॅक्टिस करायचीच आहे. इकडे दांडे बाउंड्री आल्यानंतर अमयने पण वेगळेपणा केला आणि थोडा जोरात बॉल टाकला आणि बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. फुटबॉल चांगला परफेक्ट डिलिव्हर. आशिषची चांगली बॅटिंग. आशिष वेल प्लेड. खूप चांगली इनिंग केली आशिषने आणि स्कोर झालाय 24. 24 रन झाले. चेंबूर कुकरेजा कंपाऊंड आणि सर्व कंपाऊंड मधून पण मॅच बघतायत. बट खूप चांगलं आयोजन आज रॉयल ट्रॉफीचं इकडे केले आमचे सर्व चेंबूरचे मित्र. रॉयल फॅमिली, वन फॅमिली वन रॉयल. इकडे फ्लिक केला आणि बॉलवर पोहोचले तिकडे. नॉन स्ट्राइक केला बॅटर अभिजित. या बॉलवर टॉप एज घेतली गेली आणि बॉल थोडा थांबवला. पण बॉलरचं मी कौतुक करेल. जर मला असं वाटतं त्याचा हात नसता लागला तर बाउंड्री जाण्याची शक्यता होती. पण त्याने एफर्ट्स दिले आणि तिकडे एक सिंगल रन मिळेल. गुड बॉलिंग. नो बॉल. त्या बॉलवर पण आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स 27. अमयला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. अशी बॉलिंग करून चालणार नाहीये. सुशांत राणी आपलं पण स्वागत. सुशी रॉयल टीम साठी त्यांचं पण तेवढंच आले. एक चांगला फटका. बॅटर (32) अभिजित. फॅक्स अभिजित धनावडे. फॅक्स ने फ्लेक्सच पाडला. वेल बॅटिंग अभिजित. 30. प्रॅक्टिस कोणी करू नका. बाहेर रोडवर तुम्ही एक वेळ प्रॅक्टिस करू शकता पण ग्राउंड मध्ये करू नका. कुकरेजा कंपाऊंड मध्ये आज ही टुर्नामेंट आपण इकडे केली रॉयल ट्रॉफी. नेक्स्ट मॅच ची आपण चेंबूर आणि एव्हीसीसी चेंबूर एव्हीसीसी चेंबूर आणि श्री गणेश घाटकोपर आपण टॉस साठी या. 34 चं टार्गेट आहे.
आणि कंपल्सरी चेसिंग आहे. एव्हीसीसी चेंबूर ही पण मॅच चांगली होईल, म्हणजे घाटकोपरची पण एक चांगली स्टारकास्ट आणि एव्हीसीसी चेंबूरची पण. घनश्याम शिंदे, मिलिंद पाचारण्य, त्याचबरोबर एका साईडला सुशांत आणि एका साईडला घोरपडे. चोवीस बॉल मध्ये 34 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम JMW कुर्ला. कुर्ला टीमला 34 करायचे आहेत, बघत 34 चेस होईल का, बट होऊ शकतो. काल मुंबई टीमने पण इराणी कप जिंकला 27 वर्षाने आणि खूप चांगला परफॉर्मन्स. सरफराज खान, तनुष कोटियान, शम्स मुलानी, यशस्वी जयस्वाल, तो पण मुंबई टीम साठी अगदी चांगलं कामगिरी, आता भारतीय संघासाठी खूप चांगली कामगिरी करतायत. सूर्यकुमार यादव, मुंबईकर सध्या फॉर्मला आहेत. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे. 24 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. तन्मय आणि सनी बॅटिंग साठी आलेत. गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत आहे, शुभ सकाळ. मस्त आज संडे, कांदा पोहाचा नाश्ता, इडली खाऊन सर्वजण आज चेंबूरच्या दिशेने येतील. बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन हुसेन. स्ट्राइक एंडला बॅटर तन्मय. 34 करायचे, त्यामुळे स्टार्ट देणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल स्टेप आउट झालेत. लेग साइडला थोडी विकेट, आउटफील्ड थोडी पडदडी आहे, त्यामुळे बॉल थोडा बाउन्स झाला तर बाउंड्री जाण्याची शक्यता आहे. चांगली आशिषने एक चांगला स्टार्ट दिला, ऋतिकने एक चांगला स्टार्ट दिला, बट अभिजित फॅक्सची पण एक चांगली टचअप, त्यामुळे रन्स 34चं टार्गेट. हुसेन बॉलिंग साठी स्ट्राइक एंडला बॅटर सनी. या बॉलवर कव्हरला खेळले गेलेत आणि तिकडे अभिजितने बॉल अडवला. सिंगल रन इकडे. या बॉलवर पण फ्लिक केलं गेलंय आणि आशिषने एक चांगला थ्रो दिला, बट सिंगल रन पुन्हा एकदा. एक 10 रन वरती आहेत, म्हणजे 2 बाउंड्रीज मारायच्या आहेत. हे कॅल्क्युलेशन पाहिजे. जो कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळतो चांगलं खेळ. या बॉलवर पण ड्राईव्ह केलं गेलं तिकडे आणि थ्रो थोडा चुकीच्या पद्धतीने दिला तिकडे. क्रिस्टोने थ्रो थोडा काल त्यांनी दांडिया गरबा जास्त खेळलाय क्रिस्टो, त्यामुळे क्रिस्टोने थ्रो थोडा घाई केली, बट हरकत नाही, रन्स कमी आले तिकडे. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह, क्लास. तन्मय सिंगल सिंगल. खूप चांगली मॅच चालू केली आहे, बट अजूनही मॅच जिंकण्याकरिता टीम कुर्ला, JMW कुर्ला टीमला मात्र. या बॉलवर एक परफेक्ट बॉल हुसेनचा आणि त्यानंतर सेलिब्रेशन. बॅटर आउट. क्या बात आहे. हुसेन, हुसेनने लास्टला जाता जाता एक विकेट मिळवली आणि चांगली सुरुवात केली हुसेनने. म्हणजे पहिली ओव्हर इम्पॉर्टंट होती आणि हुसेनने त्याच फ्लो मध्ये टाकली. गुड बॉलिंग हुसेन, नाईस. परफेक्ट बॉल टाकला. बॅटर आउट. न्यू बॅटर अमय आणि
रन्स पाहिले तर आतापर्यंत 5 रन 18 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. 18 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. 11 रन्स वरती आहेत. म्हणजे अजून 3 बाउंड्रीज मारायच्या आहेत बॉलिंग साठी. आशिष केणीच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघूयात आशिष केणी आता कशा प्रकारे कामगिरी करतील. बट तन्मयने लास्टला 12 बॉल 20 12 बॉल 18 वगैरे मॅच आली तरी बघायला मजा येईल. बट तिथपर्यंत पोहोचली पाहिजे मॅच. निलेश मांजरेकर लेफ्ट्या आपलं पण स्वागत आहे रॉयल टीम सोबत. ते पण अगदी पूर्वीपासून आणि चेंबूर साठी आज खूप चांगलं क्रिकेट खेळले ते. या बॉलवर लेग ब्रेक का वळवला आशिष केणीने. क्लास बॉल यार. बॅट आउट. आशिष केणी बोलतो माती असू दे सिमेंट असू दे भाई लेग ब्रेक टाकणार आणि चांगला बॉल वळवला. मिलिंद पाचारने पण बोलतात की भाई लेग ब्रेक मला माझे जुने दिवस आठवले. मिलिंद पाचारने यांचा पण लेग ब्रेक संपूर्ण मुंबईने बघितला आणि भल्या भल्यांना फिरवलं. फुटबॉल आशिष. ओके जे भिंतीवरती थोडे बसले त्यांनी पाय थोडे वरती घ्या प्लीज भाऊ. तुम्ही बसा पण फिल्डरला येणार नाही तिकडे थोडं आतमध्ये या भाऊ. जे आतमध्ये उभे आहेत त्यांनी थोडं बाहेर या आणि थोडं ऍडजस्ट करा की फिल्डरला त्रास होणार नाही. पाय तिडे कारण की दुखापत होऊ शकते. रात्री गरबा पण खेळायचा आहे मग थोडं आतमध्ये या. मुंबईकर सध्या नवरात्र गरबामध्ये बिझी आहेत. दांडिया आणि मुंबई सारखा सण कुठे साजरा होत नाही. मुंबईतला गणेश उत्सव नवरात्र दहीहंडी एक वेगळा क्रेज आहे. या बॉलवर प्रवीण चव्हाणचा एक क्लासिकल फटका. काय फुटवर्क आहे. खूप चांगला विथ द स्पिन. एक चांगलं ड्राईव्ह. लेदर पण खूप चांगलं खेळलेत आणि खूप वर्षाचा अनुभव आहे प्रवीण चव्हाण. खूप वर्ष क्रिकेट खेळतायत. अजूनही अबाव 40चं पण क्रिकेट खूप चांगलं खेळतात. 6 रन झाले 2 विकेट. एक चांगली स्टार्ट देणं गरजेचं आहे. तन्मय आणि प्रवीणला एक इनिंग बिल्डअप झाली तर मॅच बनवू शकते. शक्य आहे. तुम्ही केलात तर शक्य आहे. या बॉलवर आशिष केणीचा एक चांगला बॉल. क्लास. आशिषच्या टी शर्टच्या मागे लिहिलंय किंग. किंग इज ऑलवेज किंग. गुड बॉलिंग आशिष. या बॉलवर पण अगदी चांगलं फुटवर्क होतं बट बॅटची एज घेतली गेली आणि 1 रन. गुड बॉलिंग आशिषने स्माइल केली तिकडे. जेव्हा आपल्याकडून चांगली कामगिरी येते मनामध्ये एक वेगळंच हलचल राहते. या बॉलवर पण अगदी चांगलं फुटवर्क आणि आशिषने मात्र बीट केलं. प्रवीण यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ओमसीसी वडाळा संघाने पण एक चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये आणि कुठेतरी आता मॅचला थांबवलं. जेएमडब्ल्यू कुर्ला टीम कुठेतरी शांत राहिली आहे. न्यू बॅटर रोहन बाबर. रन झाले 7 रनवरती 3 विकेट. इकडे पण आपण पाहिलं तर रन सिंगल रन मिळेल. बारा बॉल मध्ये 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. गुड बॉलिंग आशिष केणीने एक चांगली ओव्हर टाकली. बारा बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. चुकीमध्ये दुरुस्ती होतीये. नदीम नॉन स्ट्राइकिंग डायरेक्ट हिट. क्या बात है फाजिल भाई. फाजिल भाई मेरे को लगता है लगोरी खेल के ही आए. क्या भाई ने लगा दिया है. फाजिल और फैजल. फैजल भी एक अच्छा क्रिकेट भाई वडाला का नाम उन्होंने भी अच्छा क्रिकेट खेला. थोड़ा कम खेला है क्रिकेट बट
एक अच्छी जम्बो टीम के लिए भी अच्छा क्रिकेट खेलता था। साई सिद्धि मानखुर, गाई भाई है फाजिल, फाजिल भाई खड़ा तो सबसे बड़ा, क्या हिट लगा भाई ने। यावेळी पण एक चांगला फटका आणि तिकडे हुसेन, हुसेन थोडा फसेन, हुसेननी थोडी चुकी केली पण हुसेननी स्माइल केली, तो एन्जॉय करतोय भाई, झाली चुकी हरकत नाही, एक बाउंड्री होते सुट्टे। जतीन बोलतो हा कधी आमच्याकडून पण सुट्टे भाऊ, क्रिकेट आहे। नॉन स्ट्राइकला बॅटर सर्वेश, बॉलर नदीम। त्या बॉलवर फुटवर्क होता आणि पण तिकडे फटका फसला, बॅटर आउट तन्मय। नदीमला पुन्हा एकदा यश मिळतं आणि नो बॉल आहे। रन काउंट, विकेट काउंट, बॉल काउंट, सर्व काउंट। मॅच कुठेतरी आपण आता पाहिलं तर शांत झाली आणि टीम ओमसीसी वडाळा संघाने एक चांगलं पकड निर्माण केली आहे। रॉयल ट्रॉफीचं चांगलं असं आयोजन आज रॉयल फॅमिलीच्या माध्यमातून। बॉलर नदीम, स्ट्राइकला बॅटर नीरज। चान्स घ्यावा लागेल, हिम्मतची किंमत आहे। त्या बॉलवर हिम्मत केली बट नदीमला पण नदीमने बीट केलं आणि मॅच आता मात्र शांत झाली आहे। पुन्हा एकदा बॉल रेडी, त्या बॉलवर पण फटका फसला गेला। नदीम, गुड बॉलिंग नदीम। नदीमचा कॉन्फिडन्स वाढला, पहिली ओव्हर हुसेननी चांगली टाकली त्यामुळे नंतरच्या बॉलरचा पण कॉन्फिडन्स वाढला। आशिषनी पण एक चांगला स्पेल टाकला बट मॅच ओमसीसी वडाळा टीमने चांगली पकड निर्माण केली। एव्हीसीसी चेंबूर आणि श्री गणेश घाटकोपर अशी मॅच आहे, यानंतर पण एक चांगली मॅच पाहायला मिळेल। चेंबूर टीम पण तिकडे तयार आहे। परफेक्ट यॉर्कर नदीमचा। शाहनवाज नदीम एक चांगला बॉलर होता मध्ये, खूप चांगलं क्रिकेट शाहनवाज नदीम पण खेळला। डोमेस्टिक क्रिकेट शाहनवाज नदीम 14 रन, लॉस ऑफ 5 विकेट। सहा बॉल मध्ये 20 रनची गरज आहे। आमच्या कोचच्या हातातून पण सकाळी उद्घाटन झालं मोहिते आणि सर्व चेंबूरचे आता हळूहळू प्रेक्षक जमा होतील। चेंबूर म्हटलं तर खूप गर्दी क्रिकेटसाठी नेहमीच पाहायला मिळते। या बॉलवर फाजिल बाईचा पण लेग ब्रेक आणि ते बॅटर आउट। लेग स्टिकच्या बाहेर आणि तिकडे चांगली कीपिंग केली, क्विक कीपिंग केली कीपरने। आदित्यने चांगला बॉल अडवला तिकडे, या बॉलवर टायमिंग दिला, फटका चांगला होता पण तेवढी चांगली फिल्डिंग आणि बॅटर आउट। मॅच कुठेतरी आता शांत झाली आहे आणि
25,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. उखरीच्या कंपाऊंड मध्ये आज ही टुर्नामेंट रॉयल ट्रॉफी. या बॉलवर लेगस्टिकच्या इकडे आणि चांगला बॉल अडवला नदीमने. नदीमने फक्त बॉल आतमध्ये ढकलला. त्या झोनला फिल्डिंग करणं म्हणजे मोठा टास्क आहे, पण नदीमने चांगला बॉल अडवला. वेल स्टॉप. ते एक चांगला हलका लेग ब्रेक टायमिंग दिला, पण फटका चांगला आहे आणि वेळ निघून गेली. मग इकडे यश आणि भावेश मॅच कुठेतरी आता मात्र शांत झाली आहे आणि जवळपास ओमसीसी वडाळा या टीमने या मॅच वर नाव कोरलं. वेल प्लेड ओमसीसी वडाळा हार्ड टीम JMW कुर्ला. ओमसीसी वडाळा टीमने चांगली कामगिरी केली आणि या मॅच वर आपल्याला पहिली मॅच जिंकले. श्री गणेश घाटकोपर टीमने टॉस जिंकला. बॅटिंग फिल्डिंग घेतली आहे.